काहीच मी नव्हे कोणी गावीचा, 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 एकटा ठाईचा ठाई एक, एकटा ठाईचा ठाई नाही जात कोठेत फिरून या, नाही जात कोठेत फिरून या, अवघेची वाया विन बोल, नाही मज कोणी आपुले दुसरे, मज कोणी आपुले सोयरे, नाही मज कोणी आपुले दुसरे, नाही मज कोणी आपुले दुसरे, कोणाचा मी करे काही नव्हे, नाही जावे आम्हा मरावे लागत, 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 अहो अखंडित जैसे तैसे, नाही जात कोठेत फिरून या, नाही जात कोठेत फिरून या, अवघेची वाया विन बोल, तुका म्हणे नाम रूप नाही आम्हा, 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 वेगळा या कर्म अकर्मासी, वेगळा या कर्म अकर्मासी, वेगळा या कर्म अकर्मासी, नाही जात कोठेत फिरून या, 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 अवघेची वाया विन बोल, अवघेची वाया विना बोले, अवघेची वाया विना बोले, रूपा माया, रूपा माया, जमीनो हे कोणी या गावीचा, काही जमीनो
नाही नाही जात कोठे येत फिरून या नाही जात कोठे येत फिरून
येत काहीच मी नव्हे कोणी गावीचा, काहीच मी नव्हे कोणी गावीचा, एकटा ठाईचा ठाई एक. नाही जात कोठे येत फिरून या अवघेची वाया विन बोल. नाही मज कोणी आपुले दुसरे, कोणाचा मी खरे काही नव्हे. नाही जात कोठे येत फिरून या अवघेची वाया विन बोल. नाही जाबे आम्हा मरावे लागत, अहो अखंडित जैसे तैसे. नाही जात कोठे येत फिरून या अवघेची वाया विन बोल. तुका म्हणे नाम रूप नाही आम्हा वेगळा या कर्मा अकर्मासी. नाही जात कोठे येत फिरून या अवघेची वाया विन बोल. श्री विठ्ठलम सुकरुणार्णवमाशुतोषम दीनेष्टपोषमक संहति सिंधु शोषम. श्री रुक्मिणी मतिमुषम पुरुषम परंतम वंदे दुरंत चरितम हृदय संचरंतम. विठ्ठल विठ्ठल काहीच मी नव्हे कोणी गावीचा, एकटा ठाईचा ठाई एक. नाही जात कोठे येत फिरून या अवघेची वाया विन बोल. सेवेकरता निवडलेला अभंग विश्ववंद्य विश्वसंत संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकोबाराय महाराजांच्या अभंग गाथेतील 5 चरणाचा गोड असा अभंग असून या अभंगातून जगद्गुरु श्री तुकोबाराय संत महात्म्यांच्या जीवनातील निश्चय प्रकट करतात. विठ्ठल सेवेला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा, तो म्हणजे असा. कैलासवासी पोपट कोंडविबा करे यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने आपण सर्वजण या ठिकाणी एकत्रित आहोत. खरं तर यांच्या पाठीमागे सुंदर असा परिवार आहे. श्रीमती लोचनाबाई पोपट करे, त्याचबरोबर श्री माणिक कोंडविबा करे, त्याचबरोबर श्री आकाराम पोपट करे, श्री आत्माराम पोपट करे आणि सौ पुष्पाताई विजय चोरमले असा हा सुंदर परिवार या व्यक्तीच्या या सत्पुरुषाच्या पाठीमागे आहे. आणि त्यांना जाऊन आता 1 वर्ष पूर्ण होतंय, त्यानिमित्ताने आपली ही सेवा आहे. विठ्ठल अत्यंत सुंदर असा हा परिवार आहे आणि या परिवाराने या श्राद्धाचं पुण्यस्मरणाचं औचित्य साधून हा छोटासा कार्यक्रम आहे. खरं तर आज आपल्या या छोट्याशा गावामध्ये 2 कार्यक्रम आहेत. तिकडे आपला आवाज येतोय तोही एक आहे, या ठिकाणी सुद्धा एक आहे. म्हणून सुंदर असा सोहळा आहे, छोटासा आहे, परंतु या सोहळ्याकरता खरं तर फार मोठी मोठी मंडळी या ठिकाणी हजर आहे. वर्षश्राद्ध केलंच पाहिजे, त्याच्याकरता एक श्लोक सांगतो याज्ञवल्क्य स्मृतीतला आणि चिंतनाला प्रारंभ करतो.
ह्या वर्ष श्राद्धाला इतकं महत्व आहे. याज्ञवल्क्य स्मृती सांगते, काही काही लोकांना मुलं बाळ नसतात, मग कुणी केलं पाहिजे. काही काही लोकांना शेवटच्या काळात मुलं बाळ जर नसली तर कुणी करावं, नातेवाईकांनी करावं. याज्ञवल्क्य स्मृतीमधला श्लोक सांगतो. त्यांनी असं म्हटलंय, पुत्र पौत्रश्च तत्पुत्र पुत्रिका पुत्र एवच पत्नी भ्राता च तज्जश्च पिता माता स्नुषा तथा भगिनी भगिनेशश्च सपिंड सोदकस्तथा असन्निधाने पूर्वेशाम मुत्तरे पिंडदाह स्मृता. आता हा श्लोक तुम्हाला कळाला असं मी गृहीत धरतो. विठ्ठल या सेवेचं आमंत्रण ज्यांनी मला दिलं ते आमचे परमार्थातील अत्यंत स्नेही, म्हणजे रक्ताच्या नात्यापेक्षा प्रेमाची नाती श्रेष्ठ असतात. आणि या गावात आमचं हे प्रेमाचं नातं आहे. बोवा महाराज आहेत, त्याचबरोबर गणेश भाऊ आहेत. यांनी या सेवेचं आमंत्रण दिलं आणि इथं आल्यानंतर अत्यंत गोड असा हा सोहळा आहे. ज्यांनी सुंदर अशी चाल गायली ते आमचे महेश महाराज आणि पाठीमागे ज्यांनी गायली ते आमचे अमोल महाराज. महाराजांनी गोड चाल गायली. त्याचबरोबर ज्यांनी त्यांना मृदंगाची साथ केली ते आमचे गणेश महाराज आहेत. या बोरी नावाचं गाव आहे, तिथे सुंदर अशी, बरोबर ना, हो म्हणजे गावाला परिचितच आहेत बा. अरे माझ्या लक्षात नाही, मला वाटलं अरे तर सप्ताहाला होते. म्हणजे मग अशीच गणेश भाऊ म्हटलं की आमचं गणेश महाराज म्हणजे आमच्या घरातला माणूस आहे, म्हणून अत्यंत गोड मृदंग वाजवला. म्हणजे तो मृदंग ऐकत असताना असं वाटतंय त्यांच्या बोटात ताकद किती असेल. धा ता इतके जोरकस जर लागले ना, म्हणजे गुणवाणी जास्त जोरकस जर वाजवलं तर माझ्याच अंतःकरणात भाव तयार होतो, म्हणजे करुणामय भाव तयार होतो. कारण ते तितकं सोपं काम नाहीये. आपण आता इतक्या उष्ण वातावरणात बसलो तरी आपल्याला गरम होते. तर हे मेलेल्या जनावराच्या कातड्यातून ते वाद्य तयार झालेले आहे आणि त्याच्यातून एवढा आवाज काढायचा म्हणजे विशेष गोष्ट आहे. म्हणून ते साथी करता आहेत. आणि आता परिसरातील भागातील गावातील सर्वच आता ही टाळकरी मंडळी आहेत. काही काही गावाला कार्यक्रम मोठे मोठे असतात, परंतु 4-5 टाळकरी असतात. परंतु इथं हा छोटासा कार्यक्रम आहे, परंतु इतकी टाळकरी आहेत. सगळ्या टाळकऱ्यांच्या चरणी नतमस्तक होतो आणि चिंतनाला प्रारंभ करतो. विठ्ठल एक दिवसाच्या हिशोबाने सुंदर अशी साऊंड सिस्टम त्यांनी लावली. त्याचबरोबर इथे ज्यांचं चॅनल आहे ते आमचे राजमुद्रा, त्यांनी आता आमचे बरेच कीर्तन आता गावोगावी जिकडे तिकडे पोहोचवत आहेत. म्हणून अत्यंत सुंदर असा सोहळा आहे. आपण आज एक थोड्या वेळ या अभंगाचं चिंतन करणार आहोत. या अभंगातून जगद्गुरु श्री तुकोबराय संत महात्म्यांच्या जीवनातील आत्मत्वाचा निश्चय प्रगट करतात. ऐका लोक हो, मानवी जन्माला आपण आलोय ना, तर निश्चय करून जीवन जगा. तुम्ही कोणतीही गोष्ट करा चांगल्यापैकी, परंतु यशस्वी ती जर गोष्ट करायची असेल तर त्याच्याकरता जीवनात निश्चय असला पाहिजे. काय काय लोकांकडे भौतिक समृद्धी भरपूर आहे, परंतु निश्चयच नाही, ते स्थिर आहेत, जाग्यावर आहेत, प्रगती नाही. परंतु काही काही लोकांकडे काहीच नाही, परंतु निश्चय केला ती जगाच्या उच्च टोकावरती विराजमान आहे. डॉक्टर APJ अब्दुल कलाम, तुम्ही त्यांच्या गावी जाऊन या. रामेश्वरम त्यांचं गाव आहे. जर कोणी कदाचित गेला असेल ना तर आम्ही त्यांच्या घरी जाऊन आलोय. डॉक्टर APJ अब्दुल कलाम जिथे राहिले 3 मजली घर आहे त्यांचं. साधा महात्मा होता, म्हणजे काय क्रांती केली. मच्छीमारी करत त्यांचं ते कुटुंब जगलं. तिथे काहीच भौतिक सुविधा नाहीत, धनुष्यकोडीच्या जवळ तिथं, परंतु त्यांनी निश्चय केला होता. आणि निश्चय केल्यानंतर त्यांनी एवढा अभ्यास केला. त्यांना एका पत्रकाराने प्रश्न विचारला होता, डॉक्टर साहेब तुम्ही जागतिक लेवलचा शोध लावलाय, हे सगळं ठीक आहे, परंतु आम्हाला तुम्हाला एक विचारायचं आहे. काय? त्या पत्रकाराने विचारलं, म्हणजे डॉक्टर साहेब तुम्ही लग्न का बरं केलं नाही?
तर त्या महात्म्याने उत्तर दिलं. त्यांनी सांगितलं, लग्न करायचं या तंत्रज्ञानाच्या शोधात एवढा मी रमून गेलेलो होतो, लग्न करायचं माझ्या लक्षातच राहिलं नाही. वा. काय गंभीर वाक्य आहे महाराज. आणि त्यांनी दुसरं वाक्य वापरलं पुन्हा, ज्या वेळेस लग्न करायचं माझ्या लक्षात आलं त्यावेळेस वेळ निघून गेलेली होती. काही काही लोक काय उत्साही निश्चयाने जीवन जगतात, आणि जी लोक निश्चयाने जीवन जगतात तीच माणसं उत्साही असतात. विठ्ठल निश्चय करा, निश्चय झाला की तुम्हाला त्या कामात उत्साह तयार होतो. नंतर काय काय माणसं कायम निरुत्साही. मी एक नेहमी आमच्या एका मित्राचा विनोद सांगत असतो. आमचे एक मित्र आहेत, ते मठाधिपती आहेत, आणि काही काही मठाधिपती असल्यामुळे सगळ्या सुविधा भौतिक त्यांच्याकडे आहेत आणि जास्त फिरत नाहीत. पहिले तरी कीर्तन जास्त करायचे, आता कीर्तन सुद्धा जास्त करत नाहीत. त्यांना मी आता गेलो त्यांच्याकडे आणि ते मला सहज एक दिवस म्हटले, युवराज भाऊ माझं कीर्तन उठत नाही. त्यांनी मला एक दिवस, माझं कीर्तन उठत नाही. मी त्यांना विनोदाने उत्तर दिलं, म्हटलं महाराज तुम्हीच काय म्हणून झोपलेत तर कीर्तन कधी उठायचं. मी का बोलतो हे, माणूस उत्साही असावा. उत्साह असा असतो महाराज, त्या त्या कामाचा उत्साह असला की माणूस फ्रेश असतो. आता रात्री मी कीर्तन केलं आणि कीर्तन केल्यानंतर मराठवाड्यात मला आता तिकडे जायचं, त्यामुळे पेट्रोल डिझेलचे एवढे प्रॉब्लेम तयार झालेत तिकडे. तर लोक ह्या कॅन्ड म्हणतात का इकडं, ड्रम म्हणतात का, त्या ड्रमनीच एकमेकाला मारायला लागले. हा. परंतु उत्साह जो असतो, त्या उत्साहामुळे माणसाला बाकीच्या गोष्टी काही काही वाटत नाहीत. म्हणजे स्वतःची गाडी असल्यानंतर माणूस झोपतो थोडा, आणि असं वाटतं नाही नाही इंदापूरला कीर्तन आहे ना 7 वाजता निघू. परंतु पुढे मी चौकशी केली, त्यांनी सांगितलं महाराज गाडी घेऊन येऊ नका, आमच्याच मारामाऱ्या चालू आहेत, तुम्हाला पेट्रोल डिझेल इकडे भेटणार नाही. म्हणून मला बरोबर 4-4:30ला जाग आली. 5:30ला तर निघालो मी आणि बरोबर इथं टायमाला हजर झालो. आणि उत्साहाची एक प्रक्रिया, अनुभव असा येतो संत महात्म्यांचा. माझ्याकडे तरी सेल्टॉस गाडी आहे, कियाची छोटीशी गाडी आहे, परंतु माझी नाही आणली, मला आज फॉर्च्युनर घ्यायला आली. फक्त जीवन मस्त जगायचं, आपल्याला आनंद भेटतो. विठ्ठल मस्त जीवन जगा. एक वयोवृद्ध कवी आहेत श्री आपा ठाकूर, त्यांनी उतारवयात काव्य केलंय. उतारवयात काय जगण्याची त्यांची शैली आहे, काय उत्साह आहे जगण्याचा, उतारवयातलं काव्य त्यांचं सांगतो, ऐका. ते असं म्हणाले, उतारवयात काव्य आहे, आयुष्याशी अजून माझा करार बाकी आहे. उतारवयात म्हणतात ते, आयुष्याशी अजून माझा करार बाकी आहे आणि मावळताना लखलखण्याचा विचार बाकी आहे. आयुष्याची सकाळ माझ्या खरेच सुंदर गेली, संध्येची मज फिकीर नाही, दुपार बाकी आहे. आधाराने कसे बसे मज जगावयाचे नाही, जगण्यासाठी मनात ऊर्जा चिकार बाकी आहे. स्वार्थासाठी उगाच खोटा सलाम केला नाही, फाटत आलो तरी भरजरी किनार बाकी आहे. सर्व स्तरावर खरेच माझे जगून आत्ता झाले, माणुसकीने जगावयाचा प्रकार बाकी आहे. आणि शेवटी ते म्हणतात, सरणावरती आता खरोखर निघेन आनंदाने. सरण म्हणतात ना, सरणावरती आता खरोखर निघेन आनंदाने, पण मृत्यूचा अजून थोडा नकार बाकी आहे. काय उत्साही, म्हणून फक्त उत्साही जीवन जगा. विठ्ठल संसारात त्या भौतिक गोष्टी कमी जास्त होत जातील, त्याचं जास्त टेन्शन घेऊ नका. तुमचं प्रारब्ध जर चांगलं असेल तर तुम्ही काही करा, तुमचं प्रारब्ध तुम्हाला अनुकूल राहतं. आणि जर का प्रारब्ध फिरलं, तुम्ही किती ताकद लावा, ते तुम्हाला संकटातच नेणार. म्हणजे एक 2-3 दिवसापूर्वीची गोष्ट आहे, आळंदीत पाण्याचा थोडा प्रॉब्लेम तयार झाला. लोकसंख्या वाढली, जिथे तिथे लोक बोर घेतात. 2-2, 4-4 लाख रुपयाच्या त्या मशनी आणल्या काही लोकांनी आमच्या त्या परिसरात, आणि पाहिलं इथं पाणी आहे बुवा. मशनीने सांगितलं की इथं पाणी आहे, आणि त्यांना एक थेंबभर पाणी लागलं नाही. मशीनने सांगून एक थेंबभर पाणी लागलं नाही. ते पाणी पानाडे काही आणले, पानाडे म्हणतात ना इकडे, ते पानाडे काही लोकांनी आणले. त्या पानाड्यांनी पाणी पाहिलं तरी सुद्धा त्यांना थेंबभर पाणी लागलं नाही. आणि लोक
आम्ही कुणाकडेच काही पाहिलं नाही. आमच्या शेजारी एक नाना आहेत. नाना म्हणले घ्या इथं बोर. आम्ही डायरेक्ट बोर घेतला, फुल पाणी लागलं. ऐका. म्हणजे 4-2 दिवसाची गोष्ट. मी का सांगतोय, तुमच्या नशिबात पाणी असलं की ते कुठेच जात नाही. विठ्ठल या गोष्टी छोट्या मोठ्या होत जातील, फक्त निश्चयाने जीवन जगा. आमच्या गल्लीत एक रद्दीवाला विकायला आला होता पुस्तकं घेऊन. रद्दी. त्याच्यात एक जुनं पुस्तक मला सापडलं आणि त्याच्यात एक मला ती कविता सापडली. अतिशय छान कविता आहे. विठ्ठल कदाचित तुम्हाला ती कविता असेल. कना नावाची कविता होती. कना नावाची. ती आम्हाला नव्हती, पण ती रद्दीत मला सापडली आणि मला पुस्तकाचा छंद असल्यामुळे मला ती कविता जरा आवडली, म्हणून त्या कवितेचं मी थोडंसं चिंतन केलं. विठ्ठल त्या कवितेचा गोड भाव असा आहे. एका तरुण युवकाचं घर होतं नदीच्या शेजारी. त्याचं नवीनच लग्न झालेलं आणि त्याचं दुर्भाग्य असं, लग्न झालं त्या वर्षी जोरदार पाऊस झाला आणि त्याचं घरदार सगळं वाहून गेलं. आणि वाहून गेल्यानंतर त्याचे एक आदर्श शिक्षक होते त्या गावात. जाऊ द्या लोक हो, जीवनात कमी जास्त गोष्टी किती असू द्या, फक्त आपल्या जीवनात एक आदर्श ठेवा. तुमची श्रद्धा जिथं असेल तिथं ठेवा, परंतु एक आदर्श ठेवा. जीवनात जर फार सुख तयार झालं, श्रीमंती आली, तरी सुद्धा त्यांच्याकडे जायचा आणि सल्ला घ्यायचा. योग्य सल्ला देतील. जीवनात गरिबी आली, दुःख आलं, तरी सुद्धा त्यांच्याकडे जायचं, योग्य सल्ला देतील. तसा तो तरुण युवक बरबाद झालेला होता आणि त्या गावात त्यांच्याकडे गेल्यानंतर, हे पोरो बसा खाली बसा, गडबड करू नका. विठ्ठल विठ्ठल त्यांच्याकडे तो गेला आणि गेल्यानंतर बरबाद झालेला होता. आणि त्यांच्याकडे गेल्यानंतर तो काव्य रूपाने बोलतोय सरांना. काय सर, ओळखलत का सर मला? पावसात आलं कोणी आणि कपडे होते करदमलेले, केसावरती पाणी. बरं वाटलं तुमची कविता पाठ आहे. क्षणभर बसला, नंतर हसला, बोलला वरती पाहून, गंगामाई पाहुणी आली, गेली घरट्यात राहून. माहेर वाशिन पुरी सारखी 4 भिंतीत नाचली. कोण? गंगामाई. असं नाही म्हटलं बरबाद झालो. माहेर वाशिन पुरी सारखी 4 भिंतीत नाचली, सर मोकळ्या हाती जाईल कशी, बायको मात्र वाचली. भिंत पडली, चूल विजली, होते नव्हते नेले, प्रसाद म्हणून पापण्यामध्ये पाणी थोडे ठेवले. सरांना त्याची दया आली आणि सरांना त्याला मदत करावी म्हणून खिशात हात घातला. तो उत्साही होता. खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला आणि सरांना म्हणतोय, सर पैसे नको सर, जरा एकटेपणा वाटला. आणि शेवटी तो म्हणतोय, सर एक काम करा, मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, पाठीवरती थाप टाकून फक्त लढ म्हणा, मी दुसरा संसार उभा करेन. याला म्हणायचं उत्साही जीवन जगणं, निश्चयाने जीवन जगणं. आता थोडस एक कोटी सांगतो. निश्चय वेगळा आणि निर्णय वेगळा. निश्चय वेगळा आणि संसारात लोक पावलं पावले घेतात, त्याला म्हणतात निर्णय. इकडे नवरा बायकोची भांडणं होतात का? अरे अरे भाऊ, ज्या अर्थी लोक जास्त असले त्या अर्थी प्रमाण जास्त वाढतंय. एका पती पत्नीचं भांडण झालं आणि त्या नवऱ्याने सकाळी सकाळी निर्णय घेतला. काय? आयुष्यात तुझं मी आता कधीच तोंड पाहणार नाही. निघालो म्हटले, तिकडे जाऊन संन्यास घेईल पण वापस येणार नाही. आणि गेला, एका जंगलात गेला आणि जंगलात गेल्यानंतर कोणी जरी असला तर असं म्हटलंय, जरी झाला संन्यासी तरी माध्यान्नाशी तोंडवाशी. त्याला भूक लागते. तोंडवाशी म्हणजे त्याला भूक लागली. दुपारी भूक त्याने कशी तरी दाबली, परंतु संध्याकाळी जास्तच भूक लागल्यामुळे तो रात्री 8-9 वाजता घराकडे निघाला. पत्नीने सगळं जेवण वगैरे उरकलं होतं आणि सगळ्यांचं जेवण उरकल्यानंतर घराच्या पाठीमागून शिरला. त्याची पत्नी भांडे घासत होती. तिने आवाज दिला, कोण आहे? त्याने सांगितलं, अगं मीच आहे ना. पण ती थोडी विनोदी स्वभावाची होती. ती म्हणली, अहो तुम्ही म्हणजे कोण?
त्याने सांगितलं अगं तुझा, अरे नवरा तरी म्हणा राव. ऐका का मी तुझा कोण आहे, पती आहे, नवरा आहे. तिने सांगितलं अहो तुम्ही सकाळीच निर्णय घेतला होता ना, काय आयुष्यात तुझं आता कधी तोंड पाहणार नाही. त्याने सांगितलं सकाळचा निर्णय जाऊ दे चुलीत, मला जेवायला वाढ. म्हणजे लोक संसारात पावलं पावले घेतात त्याला निर्णय म्हणतात, आणि परमार्थामध्ये होत असतो त्याला निश्चय म्हणतात. परंतु त्याच्याकरता तुम्हाला संतांच्या संगतीत यावं लागल. ऐका, बैसता संतांची संगती, कळवा आले कमळापती, आपले कोणीच नव्हती, निश्चय चित्ती दृढ झाला निश्चय व्हावा. पण त्याच्यात प्रॉब्लेम थोडासा असा आहे, तात मिले पुनि मात मिले, सुत भ्रात मिले, युवती सुखदाई, राज मिले गजबाज मिले, सब साज मिले, मन वांछित पाई, लोक मिले सुर लोक मिले, विधि लोक मिले, वैकुंठ जाई, सुंदर मिले और सब सुख, पर संत समागम दुर्लभ भाई. दुर्लभ. हो. आता संत कोणाला म्हणतात हाच मुळात प्रॉब्लेम आहे. विठ्ठल संत कोणाला म्हणतात याचा फार मोठा प्रॉब्लेम असल्यामुळे लोकांना खऱ्या संतांची ओळख होईना, आणि जे लोक दिखावा करतात लोक त्यांच्या पाठीमागे लागले. हा, आणि या कलियुगात या वेशाला महत्व नाही असं नाही, या वेशाला महत्व आहे, परंतु ते बहिरंगाने आहे. एखादा तुमच्यासारख्या सुद्धा काही काही लोक पॅन्ट शर्टावरती राहतात परंतु वृत्तीने पोचलेले आहेत, ते संत महात्मे आहेत. आमच्या पैठण क्षेत्रामध्ये आम्ही ज्यावेळेस राहायचो त्यावेळेस तिथं एक खाली ट्राउझर वर नेहरू आणि एक महात्मा असा पडलेला होता. म्हणजे आम्हाला ते वाईट वाटायचं, पूर्ण कपडे मळालेले, कितीतरी वर्ष होता, काय खातो त्यांची त्यांना माहिती. परंतु आमचे महाराज त्यांचं दर्शन घ्यायचे. आमचे महाराज त्या महात्म्याचं आम्ही चेष्टा करायचो, नाही नाही मळके कपडे आहेत, हे कसं काही काय खरं आहे का. परंतु महाराज जायचे आणि त्यांचं दर्शन घेऊन जायचे. आणि एक दिवस विचारलं मग तुम्ही यांचं दर्शन का घेता. महाराज म्हणले बुवा एवढ्या दिवस हा पडलेला आहे, कोण जाणे कोणा घडे उपासना, हा सुद्धा संत महात्मा असू शकतो. खऱ्या संतांची ओळख एकदा झाली की आपल्या जीवनाचं सोनं झालं बुवा. खऱ्या संतांना ओळखा. विठ्ठल खरा संत कुणाला म्हणतात त्याच्या काही व्याख्या आहेत. संत तोची जाना जगी, दया क्षमा जाचे अंगी, लोभ अहंता नये मना, जगी विरक्त तोची जाना, तेची संत तेची संत, 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 ज्यांचा हेत विठ्ठले, ज्यांचा हेत विठ्ठले, नेनती काही टाना टोना, नेनती काही टाना टोना, नेनती काही टाना टोना, ज्यांचा नेनती काही टाना टोना, नेनती काही टाना टोन, नेनती काही टाना टोना. वा, तेची संत तेची संत, ज्यांचा हेत विठ्ठली. एक व्याख्या सांगतो आणि अभंगात प्रवेश करतो. संत कुणाला म्हणायचं. नाहीतर काही काही लोक कुणालाही म्हणतात. ते एक तरीवाले भजन गोड करतात लोकांना.
सत्याची जाणीव नाही खोट्याला भाव, अज्ञानी लोकांची होती कडच धाव, अज्ञानी लोकांची होती कडच धाव. माळा मुद्रा करून लावी राखल्यात जटा, अनुभव काही नाही त्याचा आहे तोटा. शास्त्राच्या गप्पा साऱ्या मिशीवर ताव, अज्ञानी लोकांची होती कडच धाव, अज्ञानी लोकांची तिकडच धाव, अज्ञानी लोकांची होती कडच धाव. लोक यांना संत म्हणतात, पण माऊलीने व्याख्या केली तेवढी करतो. माऊली म्हणाले संत कोणाला म्हणतात? आत्मज्ञानी चोखडी, संत जी माझी रुपडी, तेथ दृष्टी पडो आवडी, कामिनी जैशी. ज्याला स्वतःचं ज्ञान आहे त्यांना काय म्हणतात? संत म्हणतात. आता मला सांगा, तुम्ही सुशिक्षित माणसं आहात, तुमचं ज्ञान तुम्हाला आहे की नाही? आहे. मग तुम्ही संत आहे की नाही? तुमचं ज्ञान तुम्हाला आहे का? आहे. सगळ्यांना आहे ना? आपल्याला सगळ्यांना आहे. दादा तुम्ही कोण आहात? आता मी सोपा कळण्याकरता सोपा प्रश्न केला होता ना, सगळ्यांना आपापलं ज्ञान आहे. आता मग सगळ्यांना मी सरळ प्रश्न करतोय, तुम्ही कोण आहात? कळण्याकरता आणखीन सोपं करतो. तुमचं नाव काय? आ? रामचंद्र. रामचंद्र, बरोबर. ऐका, इकडे मुलं जन्माला आल्यानंतर नाव कधी ठेवतात? बारशाला, म्हणजे 12व्या दिवशी. रामचंद्र भाऊ ऐका, म्हणजे तुम्ही जन्माला आल्यानंतर नाव किती दिवसांनी ठेवलं? 12 दिवसांनी, बरोबर. म्हणजे जन्माला आल्यानंतर रामचंद्र किती दिवसांनी आले? 12 दिवसांनी. त्याच्या अगोदर तुम्ही होते नाही? मला फक्त थोडं क्लिअर करा, म्हणजे कीर्तन आपल्याला सगळं समजून जाईल. रामचंद्र किती दिवसांनी आले जन्माला आल्यानंतर? 12 दिवसांनी, बरोबर. त्याच्या अगोदर तुम्ही होते? होते. हा, एवढं सांगा. होते. मग मला सांगा बरं, आता तुम्ही एवढ्या दिवसाचा परमार्थ करताय, त्याच्या अगोदर तुम्ही कोण होते? आपण एवढ्या दिवसाची साधना करतोय. महाराज माऊली म्हणले पहिला हा विचार करावा, आहे मी हा कोण? करावा. पहिला प्रश्न हा आहे, आपण कोण आहोत हे कळावं. आपण कोण आहोत जर कळालं तर तिथून पुढे दिशा येईल. जगद्गुरु श्री तुकोबराय महाराजांना सुद्धा लोकांनी हाच प्रश्न केला, महाराज तुमचा स्वतःबद्दल, चैतन्याबद्दल नेमका काय निश्चय आहे हो? तो निश्चय सांगतात महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात. काही दामी
काहीच मी नव्हे कोणी ये गावीचा. त्या 12 दिवसाच्या अगोदर आपण कोण आहोत, तर छोटे छोटे मुलं म्हणजे परमात्म्याचं स्वरूप आहे. हे जे आपल्याला ज्यावेळेस डोक्यात काहीच विकल्प नसतो, ती माणसं साक्षात देव आहेत. आता देवाने एक चांगलं काम केलंय, इथं माझ्यासमोर तुम्ही सगळेजण बसलाय. आपण या ठिकाणी सगळेजण बसलोय, परंतु तुमच्या डोक्यात काय चाललंय मला कळत नाही म्हणून बरं आहे. तुमच्या डोक्यात काय चाललंय जर मला कळालं ना, किंवा माझ्या डोक्यात काय चाललंय जर तुम्हाला कळालं ना, तर इथंच आपल्या तुम्हाला अनामाऱ्या होतील. म्हणून माणसाच्या डोक्यात ज्यावेळेस विकल्प येतो त्या तिथून पुढे आपल्या बुद्धीची खराबी व्हायला सुरुवात होते. मग डोंगरेजी महाराज असे पाळण्यातले छोटे छोटे असे जे मुलं आहेत ना, आता ते पोरग पा इथं आलं डायरेक्ट झोपलं, आता उठलं पुन्हा. म्हणजे हे जे असतात ना निरागस असतात, झोपाली झोपतात मस्त त्यांच्या त्यांच्या महिमेत. आणि साधू सुद्धा बालवत असतो ना, लहान लाकडाच्या जसे चेष्टा असतात तशा साधूचे असतात. हा, म्हणून त्याच्या अगोदर आपण मी तो वासुदेव तत्वता म्हटलंय. महाराजांना सुद्धा हाच प्रश्न विचारला होता, महाराज तुम्ही नेमके कोण आहात? महाराज म्हटले मी काहीच नाही, कोणत्याच गावचा नाही. काहीच मी नव्हे कोणी गावीचा. महाराजांनी विचारलं मग तुम्ही काहीच नाहीत, कोणत्याच गावचे नाहीत, मग नाहीतच का? महाराज म्हणाले आहे. मग कोण आहे? तर एकटा ठाईचा ठाई एक. एकटा या शब्दाचा अर्थ आहे एकम एवम अद्वितीयम ब्रह्म. एकटा. ठाईचा शब्दाचा अर्थ आहे ठाईचाची काळा अनादि बहुकाळा. ठाई शब्दाचा अर्थ आहे तुझं विन काही स्थिर राही ऐसे नाही. आणि एक शब्दाचा अर्थ आहे या जगात देव सोडून दुसरं काहीच नाही. विठ्ठल हे सगळं दिसतं, हे सगळं काही परमात्म्याचे स्वरूप आहे. तुम्ही म्हणला महाराज काय बोलताय राव, आम्हाला मंडप दिसतोय, माईक दिसतोय, मृदंग दिसतोय, कॅमेरा दिसतोय, आणि तुम्ही म्हणता काहीच नाही. जरी दिसत असलं तरी हे सगळं कसं आहे? परमात्मा स्वरूप आहे. आदी मध्य अंती अवघा हरी एक. आणि एकची अनेक एक हरी. विठ्ठल मला एक छोटस उदाहरण सांगतो आणि पुढच्या चरणात प्रवेश करतो. इथं सोन्याच्या अंगठी आहे कुणाच्या हातात? न्यायचे नाही मला. रात्रीचा आनंद त्या आमच्या एका महाराजांनी सांगितलं आजचा कालचा पर्वकाळ चांगला आहे सुवर्ण दान करण्याकरता. ते म्हणले, लोक म्हणले मग जर दान कोणाला द्यायचं असं काही असेल ना, ते म्हणले मी आहे दान घ्यायला. सुवर्णाची माऊलीने उदाहरण दिलं याच्या करता बरं का दादा. ही अंगठी आहे ना, अंगठी अगोदर काय होतं? सोनं. काय होतं? सोनं. त्याची काय बनवली? अंगठी. आणि काही दिवसांनी आडी अडचण आल्यामुळे ती अंगठी तुम्ही मोडली, खाली सोनं राहिलं का? बारीक आहे का? एवढा मुद्दा बारीक ऐकला की कीर्तन कळालं तुम्हाला. अगोदर होतं सोनं, त्याची बनवली आणि अंगठी मोडल्यानंतर तुम्हाला दुसरा काही अलंकार करायचा. अंगठी मोडल्यानंतर खाली सोनं राहिलं का? काही असं करतात आणि काही असं करतात. मला तर काहीच नाही. इथले लोक जास्त हुशार आहेत राव, कारण दुटप्पी उत्तर दिलं की ते संविधानाच्या कचोट्यात बसत. अगोदर होतं सोनं, त्याची काय बनवली? अंगठी. आणि अंगठी मोडल्यानंतर खाली सोनं राहिलं का? अहो राहिलं ना. म्हणजे अगोदरही सोनच होतं, खाली मोडल्यानंतर खाली सोनच राहिलं. फक्त मधल्या काळात काय होते तेवढी आणि अंगठी म्हणजे काय? अहो सोनच ना. म्हणजे अगोदरही सोनच होतं, मोडल्यानंतर खाली सोनच राहिलं. फक्त मधल्या काळात अंगठी म्हणजे सुद्धा काय आहे? सोनच आहे. परंतु प्रॉब्लेम असा झालाय काय, आपण सोनाराकडे गेल्यानंतर त्याला अंगठी मोडायचे म्हणतो का सोनं मोडायचं म्हणतो? अंगठी मोडायची. कारण तुमची आमची नजर ही अंगठीची आहे. आणि सोनार घेत असताना सोनं म्हणून घेतो का अंगठी म्हणून घेतो? सोनं. कारण सोनाराची नजर ही सोन्याची आहे. तसं लोक हो, या जगाकडे पाहण्याची तुमची आमची नजर ही जगाची आहे आणि संत महात्म्यांची नजर म्हणजे देवाची आहे. हे जरी दिसत असलं तर संत महात्म्याला ते मान्य नाही. ते म्हणतात जग अवघे देव. सगळं देवाची भावना त्यांच्या अंतःकरणात आहे.
थोडक्यात सोन्यानेच एक विशिष्ट प्रकारचा धारण केलेला आकार म्हणजे अंगठी, तसं परमात्म्यानेच एक विशिष्ट प्रकारचा धारण केलेला आकार म्हणजे जग आहे. परमात्म्याने हे आकार धारण केलेले आहेत. म्हणून महाराज म्हणले एकटा ठाईचा ठाई एक. माऊलींची ओवी सांगतो चांगदेव 65 मधली. माऊली म्हणले सोने सोनेपणा उने न येताची झाले लेणे तेवी माझ्या स्वरूपी जग होणे अंगे जया. म्हणून काहीच मी नव्हे कोणी गावीचा आणि एकटा ठाईचा ठाई एक. महाराजांना विचारलं महाराज ठीक आहे तुम्ही काहीच नाहीत कोणत्याच गावचे नाहीत परंतु ज्या अर्थी तुम्ही आम्हाला दिसताय त्या अर्थी कुठेतरी जाताय आणि कुठून तरी येताय. महाराज म्हणले असं अजिबात नाही. नाही जात कोठे येत फिरोनी या नाही जात कोठे येत फिरोनी या जात कोठे येत फिरोनी या नाही जात कोठे येत फिरोनी या 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 नाही जात कोठे येत फिरोनी या अवघे चिवाया विन बोल अवघे चिवाया विन बोल नाही जात कोठे येत फिरोनी या नाही जात कोठे येत फिरोनी या अवघे चिवाया विन बोल अवघे चिवाया विन बोल नाही जात कोठे येत फिरोनी या नाही जात कोठे येत फिरोनी या महाराजांनी उत्तर दिले आम्ही कुठेच जात नाहीत आणि कुठून येतही नाही. म्हणून नाही जात कोठे येत फिरून या. कबीरदास त्या ठिकाणी गोड बोलतात. आऊंगा न जाऊंगा मरूंगा न जीऊंगा आऊंगा न जाऊंगा मरूंगा न जीऊंगा गुरुजी के कदमों पे जुग जुग करूंगा. आऊंगा ना आप ही गाई आप कसाई आप ही काटके आप ही खाई आप सीताफल आप ही नींबू आप मुसलमान आप ही हिंदू. कहत कबीरा सुनो मेरे गुनिया गुरुजी हमारे अलग गुसैया. आऊंगा ना आऊंगा ना आऊंगा न जाऊंगा मरूंगा न जीऊंगा गुरुजी के कदमों पे जुग जुग करूंगा. आऊंगा ना आऊंगा ना. कबीरदास महाराजांचं हे पद आहे. चाल कशाची हो. एक माणूस मला म्हटला महाराज तुम्ही ही चित्रपटातली चाल म्हटली. म्हणलं चित्रपटातल्या मी नाही म्हणत गड्या. म्हणलं मग कसं काय म्हटले. म्हणलं चित्रपटावाला नाही आपल्या चाली चोरल्या. अहो आपल्या आहेत ते या काही चित्रपटात गाजलेल्या चाली आहेत ना. आता पुण्यात एक संमेलन झालं आणि शोधलं त्या आपल्या आहेत का त्यांच्या आहेत. तुम्ही सुद्धा सांगू शकणार की चाली त्या आपल्या आहेत म्हणून. एक दोन नमुने सांगतो तुम्हीच मला सांगा ते आपल्या आहेत का त्यांच्या आहेत. एक दिगंबरा दिगंबराची धून आहे. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा. हीच धून आहे ना इकडे. ही चाल आहे ना. महाराष्ट्रात तुम्ही कुठेही जा हीच धून आहे. जिकडे तिकडे हीच धून आहे. आणि याच्यावर त्यांनी एक गाणं काढलंय या धूनवर. ही चाल कशी आहे. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. त्यांनी गाणं कोणतं काढलं याच्यावर.
कजरा रे तरी तारे तारे. शोधलं काही महात्म्यांनी की या चाली पहिले आपल्या आहेत, परंतु आपल्याला ते कळा ना. आपले काही लोक म्हणतात नाही त्यांच्या आहेत. तसं ही चाल सुद्धा मी वृंदावनला ऐकली होती. राधे राधे जप करो आयंगे बिहारी, राधे राधे जप करो आयंगे बिहारी, राधे 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 आऊंगा न जाऊंगा मरूंगा न जीऊंगा, गुरुजी के कदमों पे जुग जुग करूंगा, आऊंगा ना. महाराज म्हणले आम्ही कुठेच जात नाहीत आणि कुठून येत नाहीत. ऐका, एक सिद्धांत सांगतो आणि थांबतो. आपण जसं पंढरपूरला जातो तसं आकाश जातं का वरचं? नाही. तसं अनुरेणू या थोकडा आणि तुका आकाशा एवढा, या अर्थाने नाही जात कोठे येत फिरून या अवघेची. लोक बोलतात ते सगळं म्हणले खोटं आहे. अवघेची वायावी न बोल. महाराजांना विचारलं, महाराज तुम्ही काहीच नाहीत, कोणत्याच गावच्या नाहीत, जात नाहीत, येत नाहीत, परंतु ज्या अर्थी दिसत आहे त्या अर्थी जवळचं कुणी तरी आहे आणि लांबचं कुणीतरी आहे. महाराज म्हणले असं अजिबात नाही. अभंगाचं तिसरं चरण. नाही मज कोणी आपुले दुधारे, 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 नाही मज कोणी आपुले दुधारे. कोणाचा मी खरे काय नये, कोणाचा मी नये काही करे, नाही जात कोठे हेच बेरोने, नाही जात कोठे हेच बेरोने. कोणाचा मी खरे काही नव्हे, कोणाचा मी खरे काही नव्हे, नाही जात कोठे हेच बेरोने, नाही जात कोठे हेच बेरोने. नाही माझा कोणी आपुले दुधारे, कोणाचा मी करे काही नाही, कोणाचा मी करे काही नाही. नाही माझा कोणी आपुले दुधारे, कोणाचा मी करे काही नाही, कोणाचा मी करे काही नाही. हे तिसरं जे चरण आहे हे जगातल्या सगळ्यात दुःखावरचं हे औषध आहे. मस्त राहा, मस्त संसार करा, परंतु हे चरण आठवा. नाही मज कोणी आपुले आणि नाही मज कोणी दुसरे. बास, तुमचं जीवन सफल झालं. आपण काय करतो, आपले 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 म्हणलं की जास्त दुःख होतं. संत महात्म्यांची व्यापकता आहे काय, विश्वमाऊली ज्ञानोबा यांची सगळ्या संत महात्म्यांची बुद्धीची लेवल आहे. म्हणजे ती जी लेवल आहे तिथपर्यंत माणूस गेला की बास, त्याचं सार्थक झालं. विठ्ठल मी नेहमी एक उदाहरण सांगत असतो. देशाचे पंतप्रधान म्हणतात देश माझा, राज्याचे मुख्यमंत्री म्हणतात राज्य माझं, खासदार म्हणतात जिल्हा माझा, आमदार म्हणतात तालुका माझा, सरपंच म्हणतात गाव माझं. आणि जेवढं जेवढं कमी कमी होत जातं. आता हेच जर उदाहरण आपण चढतं क्रमांकाने घेतलं, सरपंच म्हणतात गाव माझं, आमदार म्हणतात तालुका माझा, खासदार म्हणतात जिल्हा माझा, मुख्यमंत्री म्हणतात राज्य माझं, पंतप्रधान म्हणतात देश माझा, परंतु आमचे माऊली म्हणतात हे विश्वचे माझे घर. काय? आणि एवढी व्यापकता आपल्या जीवनात आली की माणूस शांत होतो, स्थिर होतो आणि समाधानी होतो. जिकडे जाईल तिकडं वारकरी संप्रदायात आमच्यासारखी आता छोटी छोटी, तुमच्यापेक्षा वयाने आम्ही कमी आहोत, परंतु आम्ही कीर्तन करत फिरतोय ना, तर इतकी लोक प्रेम करतात वारकरी संप्रदायावरती. त्याचं एकच कारण आहे, विश्वमाऊली ज्ञानोबा यांच्या सान्निध्यात राहून राहून व्यापकता येत चालली.
नाहीतर तुम्ही एक विचार करा, माझ्यापेक्षा तुम्ही याच्यात जवळजवळ बसलेल्यापैकी 90% माझ्यापेक्षा वयाने जास्त मंडळी आहेत, जास्त आहे. तरी सुद्धा माझ्यापेक्षा तुम्ही धनाने सुद्धा जास्त असाल, नक्कीच जास्त असाल. परंतु तरी सुद्धा आमच्यासारख्याचं कीर्तन तुम्ही 2 तास विक्षेप न करता ऐकताय. हा विश्वमौली ज्ञानोबरायांच्या विचाराचा परिणाम आहे. काय लोक आदर देतात. नाहीतर तुम्ही तुमच्यात प्रयत्न करून पहा. तुम्ही जर मित्र असाल ना तर प्रयत्न करून पहा, कीर्तन झाल्या झाल्या लगेच एखाद्याला म्हणा, तुला मी 1000 रुपये देतो, माझं 2 तास ऐक. तुमच्यातले तुमच्यात तुम्ही म्हणून पहा, 2 तास फक्त मला काय म्हणायचं ते ऐक, तुला 1000 रुपये देतो. तो म्हणून तू 1000 रुपये आणि तू कोण ऐकत नाही, ऐकत नाही. पण तो वारकरी संप्रदायाचे वैशिष्ट्य आहे. कुठेही जाओ लोक कीर्तनाला तेवढेच येतात. बरं, मोबाईलवर सुद्धा तेवढंच ऐकतात. हे कीर्तनाचं वैशिष्ट्य असं आहे. कितीतरी लोक आता काही काही नास्तिकवादी विचाराचे काही काही म्हणतात, परंतु तरी सुद्धा याच्यावर काही फरक पडत नाही जास्त. मी एक आता पाठीमागे मॉरिशसला गेलो होतो, तर तिथे जाताना मला एक अनुभव आला. विमानतळावरती गेल्यानंतर मुंबईत आत गेल्यानंतर एक माणूस सुशिक्षित दिसत होता, परंतु वेड्यासारखा हसत होता, वेड्यासारखा हसायचा. मी विचार केला, हा जर शहाणा म्हणावं तर वेड्यासारखा हसतोय, आणि वेडा म्हणावं तर याला आत सोडलं नसतं. मग काय प्रॉब्लेम असेल याचा. त्याच्या पाठीमागून मी गेलो आणि पाठीमागून त्याच्या मोबाईलमध्ये मी डोकावून पाहिलं, तर तो इंदोरकर महाराजाचं कीर्तन ऐकत होता. म्हणजे मी पाहिलेलं. मी का बोलतो हे सर्व. हे चरण संत महात्म्यांचा आहे ना, आपल्या जीवनावरचं औषध आहे. तुम्ही बाकीच्या गोष्टी किती कमी जास्त करता याला फार महत्व नाही, परंतु हे चरण अनुकरणात आणा, तुम्ही कायम समाधानी राहाल. विठ्ठल मस्त अभिनय आपल्याला करता आला पाहिजे. इथं जर कोणी चित्रकार वगैरे जर कोणी असेल ना तर त्यांच्या लक्षात येईल. मी एक उदाहरण वाचलं होतं. एक के मूस नावाचे चित्रकार होऊन गेले. आता फार दिवस नाही झाले, तुम्ही नेटवर सर्च करा. तो मुंबईला कॉलेजला असताना के मूस 40 गावचा आहे तो मूळ, आणि तिथे आई वडिलांच्या सेवेकरता गेला. आणि गेल्यानंतर तो जात असताना त्याच्या प्रेयसीने त्याला व्हीटी स्टेशनला सांगितलं होतं, तुम्ही आजच्या गाडीने तू जा पुढे, उद्याच्या गाडीने मी आल्यानंतर आपण 40 गावला स्टेशनवरती सोबत जेवण करू. तो इतका ध्येयवेडा होता आणि त्याचं एवढं प्रेम होतं त्या प्रेयसीवर. तो दुसऱ्या दिवशी बरोबर रात्री 11-11:30 वाजता घडलेला आहे. 11-11:30 वाजता एका हातात जेवणाचा डब्बा आणि एका हातात पुष्पगुच्छ घेऊन रेल्वे स्टेशनवरती आला. ती गाडी 12-12:30 वाजता आणखीन पण चालू आहे ती गाडी, पंजाबी मेल. 12-12:30 वाजता ती गाडी त्या स्टेशनला येते 40 गाव. तो बरोबर त्या 11-11:30ला जेवणाचा डब्बा एका हातात, पुष्पगुच्छ एका हातात आला आणि वाट पाहत होता कोणत्या तरी डब्यातून ती उतरल. पण ती बाई काही आली नाही. तो निराश झाला आणि परत घरी गेला. दुसऱ्या दिवशी पुन्हा तोच उत्साह, एका हातात पुष्पगुच्छ एका हातात जेवणाचा डब्बा. परत दुसऱ्या दिवशी आला. तिसऱ्या दिवशी, चौथ्या दिवशी. मला सांगा, तुम्ही विवाहित माणसं आहात, त्याने वाट किती दिवस पाहिली असेल बरं. अहो सलग त्याने 50 वर्ष वाट पाहिली. हे खोटं नाही हा. तुम्ही सर्च करा. तिथले खासदार आता तो बंगला बनवत आहेत. तो जागतिक लेवलचा चित्रकार होता. जगातले 300 पारितोषिक त्याला जवळजवळ मिळालेले आहेत, आणि ते पॉकेट सुद्धा त्यांनी फोडलेले नाहीत. त्या बंगल्यात आता ते खासदार ठेवतायत. इतका मोठा चित्रकार. त्याच्या आई वडील नंतर गेल्यानंतर तो स्वतः स्वयंपाक करायचा, परंतु 1 ताट करत नव्हता, 2 ताटं करायचा. आणि तो 12च्या आत कधीच जेवला नाही. ती गाडी निघून, नंतर तो म्हातारा झाला, नंतर त्याला स्टेशनवरती येणं होईना. ती गाडी निघून गेल्यानंतर त्याच्या डोळ्यातून 2 अश्रू खाली यायचे आणि नंतर तो जेवण करायचा. म्हणजे 50 वर्ष वाट पाहणं काय. आता आम्ही काही काही माणसं पाहतो, 8 दिवस जर बायको माहेरून आली नाही तर घटस्फोट द्यायच्या तयारीत असतात. एवढे तर काय काही स्वार्थी माणसं. अरे वा, स्वार्थी माणसं असतात एवढे. परंतु काही काही लोकांनी एवढं प्रेम केलं
तरी सुद्धा त्यांना यश आलं नाही. म्हणून या जगात जास्त गुंतून पडू नका. या चरणावरती अवलंबून राहा. काय? नाही मज कोणी आपुले आणि नाही मज कोणी दुसरे. विठ्ठल ती काय एकदा सवय लागली ना माणसाला, माणूस असा मोकळा राहतो. त्याच्यामुळे तुम्ही कधीतरी घर सोडत जा, तीर्थयात्रा करत जा, बाहेर थोडं फिरायला जात जा, थोडं घर सोडत जा. घर सोडतास आपल्या कायमचं सोडायचं, त्यावेळी दुःख होणार नाही. त्याच्यामुळे आता हळूहळू तयारी, 40च्या पुढे जे गेलेत त्यांनी सोडायची तयारी करत चाला. एक जैन मुनी आहेत, त्यांनी कधी काय सोडायचं सांगितलंय. जैन मुनींनी काय बारीक मस्त आहे का, वयाच्या 10व्या वर्षी आईचं बोट धरून चालणं सोडा. वयाच्या 20व्या वर्षी खेळण्याविषयीची भांडणं सोडा. वयाच्या 30व्या वर्षी ध्येय सोडून इतरत्र बघणं सोडा. वयाच्या 40व्या वर्षी संध्याकाळचं जेवण सोडा. मी सोडलंय. वयाच्या 50व्या वर्षी बाहेरचे पदार्थ खाणं सोडा. वयाच्या 60व्या वर्षी नोकरी सोडा. वयाच्या 70व्या वर्षी तामसिक आहार सोडा. वयाच्या 80व्या वर्षी पलंगावरती झोपणं सोडा. वयाच्या 90व्या वर्षी जगण्याची आशा सोडा. आणि वयाच्या 100व्या वर्षी हे जग सोडा. आता एवढे तुकडे तुकडे करून जरी तुम्हाला, मग तुम्हाला साष्टांग दंड होतो. आता याच्या पुढे काय सांगणार आहे आता, परंतु सोडत चाला. आणि तुम्हाला आणखीन थोडंसं बोलू, जी लोक तुमच्या काय काही त्रासदायक असं तुम्हाला वाटतात ना, सोडत चाला, सोडा. आता आम्ही सुद्धा फिरतो ना, कधी कधी वाटलं की हा माणूस जरा आता तितका योग्य राहिला नाही, फक्त नंबर कट करायचा. मोबाईलचा नंबर डिलीट केला की त्याची आठवण येत नाही आणि नंतर नंतर त्याचं विस्मरणात होऊन जातं. या जगात चांगली माणसं एवढी आहेत, त्यांना द्यायला वेळ नाही. तर अशा माणसाला कशाला वेळ द्यायचा आणि वेळ खराब करायचा. मस्त राहा. असं या जगात राहत असताना हा अभिनय करायचा. पत्नीला वाटलं पाहिजे नाही नाही माझ्याशिवाय हे जगू शकत नाहीत. मुलांना वाटलं पाहिजे वडील आम्हाला सोडून जाऊ शकत नाहीत. सगळ्यांना वाटलं पाहिजे माझे आहेत, परंतु आपल्याला वाटलं पाहिजे मी फक्त आणि फक्त विश्वमौली ज्ञानोबरायांचा, तुकोबरायांचा आहे, हो, सावताबाबांचा आहे, या संत महात्म्यांचा मी आहे, असं आपल्याला फक्त वाटलं पाहिजे. नाही मज कोणी आपुले आणि नाही मज कोणी दुसरे. मग कोणाचा आम्ही खरे काही नव्हे. हो, नाही जात कोठे येत फिरून या, अवघेची वाया विन बोल विठ्ठल. महाराज तुम्ही काहीच नाहीत, कोणत्याच गावचे नाहीत, जात नाहीत, येत नाहीत, जवळचं कुणी नाही, लांबचं कुणी नाही, परंतु ज्या अर्थी तुम्ही आम्हाला दिसताय त्या अर्थी तुम्हाला जन्म आहे. आणि ज्याला जन्म असतो त्याला मरावंच लागतं. महाराज म्हणतात अजिबात नाही. अभंगाचं 4थं चरण.
लागत अहो अखंडित जैसे तैसे. महाराज त्याच्याकरता मग काहीतरी करावं लागन ना, इकडं तिकडं काहीतरी करावं लागन. आता गणेश माझं नाही केलं असं. तसं काहीतरी करावं लागेल ना. हो. मग त्याच्याकरता काय करावं लागेल? त्याच्याकरता भरपूर अशी साधना करावी लागेल. माणसाला विचाराने तिथपर्यंत जाता येतं. म्हणून अभंग कितीतरी गोड आहेत. महाराज म्हणतात आम्हाला विचाराने तिथपर्यंत जाता येतं. आणि एकदा काही विचार आपला चांगला प्रकारे जागृत झाला की मग आपण इथे शिक्षक आहेत कोणी? ठीक आहे, असू द्या. शिक्षक जे आहेत त्यांच्या लक्षात येईल हे गहू ज्वारी धान्य असतं नाही, याला उन्हात किती वाळवा त्याच्या 7-8% पाणी शिल्लक राहतं. उन्हात किती ऊन असू द्या, चैत्राच्या महिन्यात असू द्या, किती वाळवा 7-8% पाणी शिल्लक राहतं. आणि त्याला जर चांगल्या जमिनीत टाकलं आणि पाणी भेटलं वरून ते उगवतं. परंतु तेच धान्य घ्या, एखादं पातेलं घ्या, त्याच्यात वाळू गरम करा आणि ते धान्य त्या वाळूत टाका गरम झालेले, त्याची काय होते? लाही. त्याची लाही होती. आणि मग त्या लाहीला किती जमीन चांगली असू द्या आणि किती पाणी द्या, ती लाही उगवत नाही. तसं तुकोबरा म्हणले, बीज भाजून केली लाही आणि आम्हा जन्म मरण नाही. नाही जावे आम्हा मरावे लागत, या अर्थाने. हा, म्हणजे आपण एकदा विचाराने परिपूर्ण झालो की आपला जन्म मरण नाही. विठ्ठल म्हणून म्हटलंय ना, मरणा हाती सुटली काया आणि विचारे या निश्चय. मग तिथपर्यंत आपल्याला जाता आलं पाहिजे. नाही जावे आम्हा मरावे लागत अहो अखंडित जैसे तैसे. नाही जात कोठे येत फिरून या अवघेची वाया विन बोल. विठोबा चला चोरले तुका म्हणे नाम रूप नाही आम्हा वेगळा या कर्मा अकर्मासी. महाराज म्हणतात आम्ही काहीच नाहीत, कोणत्याच गावचे नाहीत, जात नाहीत, येत नाहीत, जवळचं कोण नाही, लांबचं कोण नाही, जन्म नाही, मरण नाही. परंतु ज्या अर्थी तुम्ही आम्हाला दिसताय त्या अर्थी तुम्हाला रूप आहे. आणि ज्याला रूप असतं त्याला नाव असतं, नाहीतर रूपच नाही आणि नाव कसं ठेवणार? महाराज म्हणले जरी तुम्हाला नाव आणि रूप दिसत असलं तरी हे नाव आणि रूप या देहाला आहे. नामरूप संबंधू जाती क्रिया भेदू हा आकाराशीच प्रवादू वस्तुशी नाही. विठ्ठल म्हणून या मानवी जीवनात जगत असताना मस्त आसरा हे नाम रूप संबंध हे जे सगळे हे आहेत हे देहापुरते आहेत, आत्म्यापर्यंत तिकडे काही नाही. हो, म्हणून तुकोबरा म्हणतात की आपण काय करतो, आपण सर्वसामान्य लोक नाव रूपाकडे जातो. विठ्ठल कुंडली कवरदार
आता बसा इकडचे ह्या साईडचे. इथं पेमेंट लवकर येऊ. ऐका ऐका बाकीच्या गावी कीर्तन झाल्यावर असतो. शेवटचा मुद्दा सांगतो आणि थांबतो. आपण आपल्याकडे नावारूपाला जास्त किंमत आहे, परंतु संत महात्म्यांच्या दृष्टीने त्या नावारूपाकडे त्यांचं जास्त लक्ष नसतं. खरं जर आपण विचार केला तर संत महात्मे संसारात राहतात, परंतु कसं राहतात एवढा भाव पाहायचा आणि आपल्याला थांबायचं. विठ्ठल विठ्ठला, विठ्ठला, तुम्हाला चिक्कू माहिती आहे? चिक्कू आता आम्ही जिथे थांबलो त्यांनी आम्हाला दिले होते, फळावर घेतलं चिक्कू. ती चिक्कू फोडल्यानंतर आत काय निघते? बी निघते. ती बी स्वच्छ असते का भरलेली? स्वच्छ असते. राहते कुठे? चिक्कूच्या आत राहते. आणि आत राहून कशी राहते? स्वच्छ राहते. कोण? बी. कशाची? चिक्कूची. बर बर. कुठे राहते? आत. कोण? बी. कशाची? चिकूची. अरे मला चिक्कूची बी सांगायला नाही आलो मी. चिक्कूची बी आत राहून जशी स्वच्छ राहते ना, लोक होत तसं तुम्ही संसारात राहा, परंतु स्वच्छ राहा. संसारात राहा परंतु कसे राहा. काही काही माणसं इतके स्वच्छ राहतात. मगाशी यांनी मला अनुभव सांगितला. एका माणसाची नोकरी किती दिवस केली तुम्ही? 60 का 40 वर्ष? आ किती? 40 वर्ष. एका माणसाकडे 40 वर्ष, परंतु ते म्हणाले अशी नोकरी केली कलर ताट. म्हणजे काय काय माणसं असे मस्त जगतात, तेवढं जगतात, परंतु एकदम बाई. आणि काय काय माणसाचं नुसतं पांगलेलं असतं. नुसतं पांगलेलं, हा चाललंय तू का म्हणे ताळा आणि नाही त्याची अवकळा. पण काही काही लोक आता सीमित जगतात, मस्त जगतात, परंतु असे. तसं आपण संसारात मस्त राहावं. लेकराबाळांचा विचार करत करत त्यांची जबाबदारी आहे आपल्यावरती, आपण तेवढं काम करा. परंतु ते झाल्यानंतर आपण आपलं जीवन आज ज्या महात्म्याची, ज्या सत्पुरुषाची आपण हे पुण्यस्मरण श्राद्ध करतोय ना, त्यांनी खूप चांगली चांगली कामं केली. म्हणजे मला आल्याबरोबर मागाशी माहिती मिळाली की रोज नित्यनेमाने गावातल्या सगळ्या देवतेंचं ते दर्शन घ्यायचं म्हणजे घ्यायचे. रोज नित्यनेमाने घ्यायचे. म्हणून काही काही वेळेस असं होतं, कारण इतक्या उष्ण वातावरणात सुद्धा मला इथं असं शांतता, स्वच्छता बरं वाटू राहिलं. नंतर रोजचे कीर्तन, काही काही दुपारचे कीर्तन करत असताना फार त्रास होतो. परंतु काही काही लोकांचे पुण्यही असते. समोर झाडी, मस्त स्वच्छता, स्वच्छ लोकांना पण. आणि काही काही वेळेस असं होतं, काही काही लोकांचं पुण्य कमी असताना काहीतरी विघ्न येतं आणि कार्यक्रम पांगून जातो. परंतु ज्या लोकांची पुण्यही असते त्यांच्या पुण्याईने कार्यक्रम असा जुळून येतो. आणि तो म्हणजे यांच्या पुण्यामुळे आजचा कार्यक्रम सुद्धा सगळ्यांमुळे आपल्या जुळून आला. म्हणून अशा काही लोकांचं पुण्य स्मरण करणं आपली ती जबाबदारी आहे. म्हणून या परिवाराने हा सगळा खटाटोप, हे सगळं पुण्यस्मरण आपण करतोय. खरं तर त्यांनी आपल्याला आयुष्य दिलेलं असतं, म्हणून त्या आयुष्याची एक उत्तीर्णता म्हणून हा कार्यक्रम आपण संपन्न आज केलाय. वडिलांच्या विषयी तिकडे राहुरीकडे एक श्राद्ध मी केलं होतं, आणि तिथे 2 मुलांनी वडिलांच्या विषयी सुंदर काव्य लिहिलेलं होतं. तेवढं काव्य म्हणतो आणि थांबतो. विठ्ठल. त्यांचं नाव आणि सुनील आणि अनिल होतं. माझ्या घरात तो फोटो काढून मी ठेवलाय. काही काही माणसाची बुद्धी फार भावनिक असते. त्यांनी सुंदर असं काव्य केले. ते म्हणाले, त्यांच्या वडिलांविषयी केलेलं आहे त्यांनी. ते म्हणाले, गाथा बापाची सांगतो, ऐक ऐक माझ्या दोस्ता, मला घडवण्यासाठी बाप किती खातो खस्ता. सदा नशीब बापाशी खेळ खेळत राहिला, बाप मुकाट होनी घाव झेलत राहिला. फाटलेल्या सदऱ्याला बाप थिगळ लावतो, उसावल्या नशिबाला बाप घामाने शिवतो. आयुष्याचा केला होम त्याचे झिजलेले तन, त्याच्या कष्टाचा रुपया मला कुबेराचं धन. त्यांनी शेवटी असं म्हटलंय, त्याच्या घामाच्या थेंबाने माझे आयुष्य घडते.
बाप शब्द लिहिताना माझी लेखणी रडते आणि त्याच्या घामाच्या थेंबाने माझे आयुष्य घडते. म्हणून प्रत्येकाच्या जीवनात खरं तर पितृछत्र त्याला म्हणते. परंतु असे काही काही माणसं आनंदाने संसार करतात आणि हे 4-5 बंधूंचं हे कुटुंब त्यांनी आनंदाने संसार करत 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 या स्टेपवरती त्यांचा संसार येऊन पोहोचलाय. आणि आपल्या सर्वच आप्तेष्ट मंडळींचं सगळ्या वारकऱ्यांचं या घराण्यावरती प्रेम आहे. मी सुद्धा या रोडने जात येत असताना नेहमी आमच्या करे महाराजांचा आमचा फोन होतो. तर अतिशय प्रेमाचे संबंध, म्हणजे रात्री बेरात्री कधीही फोन करा. मी एखाद्या वेळेस टाळतो त्यांना फोन करण्याचा, परंतु काही काही लोक कितीही वाजता फोन करा ते आमच्यासाठी तयारच असतात. म्हणून या परिवाराने आमंत्रण दिल्याबद्दल आपण सर्वजण या ठिकाणी आलोय. आणि आपण सुद्धा या परिवारांना कोणी शुभेच्छा द्या, मोठे असतील त्यांनी आशीर्वाद द्या. आणि असंच जीवन सहज चालत 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 मस्त आपलं पूर्णत्वाला घेऊन जा आणि जाल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. तुका म्हणे नाम रूप नाही आम्हा, वेगळा या कर्मा कर्मासी, नाही जात कोठे येत फिरून या अवघेची वाया विन बोल ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली नाम रूप आम्हा, तुका म्हणे नाही 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 नाम रूप आम्हा, म्हणे नाही नाम रूप आम्हा, तुका 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 म्हणे नाही नाम रूप आम्हा. वेगळा या कर्मा कर्मासी, वेगळा या कर्मा कर्मासी, नाही जात कोठे फिरून या, नाही जात कोठे फिरून या, नाही जात कोठे फिरून या, नाही जात कोठे फिरून या. वेगळा या कर्मा कर्माचे, वेगळा या कर्मा अकर्माचे, नाही जात कोठे येत फिरून या, नाही जात कोठे येत फिरून या, नाही जात कोठे येत फिरून
अवघे दिवाया विना बोल सगळ्यांनी आमच्या सार्थक महाराजाचं नावाने टाळी वाजव. काय गोड वाजवलं. बरेच दिवस झाले मी ऐकलं नव्हतं. आता ते आणखीन मागचे एक तयार होत आहे ते आता हो, काय गावाची पुण्य असेल. पवित्र ते कुळ पावन तो देश म्हणजे ते हरीचे दास जन्म घेते. विठ्ठल जय जय परम विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल